उन्हें जो मौका मिला है उसका फ़ायदा उठाने की कोशिश ज़रूर करेंगे। हालांकि सीनियर खिलाड़ी के तौर पे हम देख रहे हैं केतन यहाँ पर है, सचिन भी टीम में नज़र आ रहे हैं, संदेश है। देखना है अब कितना स्कोर यहाँ से बना दे। 5 ओवर का ही मुकाबला होगा। टॉस जीत कर लोड़ा एवन फील्डिंग कर रही है। तो जरूर तो ये एग्जीबिशन मैच है, फ्रेंडशिप मैच है। चलिए अंपायर से निवेदन होगा ये आप मैदान में, क्योंकि देखिए एग्जीबिशन मैच है, एक महत्वपूर्ण मुकाबला होगा और हर साल देखते हैं हम, देखिए विनोद सर, हर साल ये मुकाबला होता है। लोडा एबन, बेस्ट ऑफ लोडा एबन बनाम नीलजे ग्रामीण के बीच ये मुकाबला होता है। एक अच्छी बैटल हम हर साल देखते हैं, लेकिन अब इस साल कौन जीतेगा ये मुकाबला? क्या लग रहा है आपको दोनों साइड पर, दोनों टीमें देखकर क्या लग रहा है आपको? एक क्या प्रेडिक्शन होगा पहले सत्र में कितने रन बन पाएंगे? देखिए यहाँ से तो सोचने वाली बात यह है कि बल्लेबाजी में शुरुआत कैसी होती है। हालांकि केतन इस साल ओपनिंग कर रहे हैं। बहुत सारे टूर्नामेंट में हमने देखा केतन को प्रमोट किया गया। हालांकि उनके रेगुलर ओपनर जो नितेश आज नहीं है, विशाल भी नज़र नहीं आ रहे, लेकिन अब केतन संदेश के साथ में ओपनिंग को आए। अब देखना है पावर प्ले में कितने रन बना दे। तेजस पॉल ने पूरी टीम यहाँ पर तैयार की है, अच्छी स्टार कास्ट है लोडा एवन की, लेकिन इलाका नीलजे टीम का है। अब धमाका कौन करेगा, ये सवाल यहाँ पर पैदा होता है। देखिए ग्रामीण के खिलाड़ी अब कहीं पर भी कम नजर नहीं आते आपको, क्योंकि अगर आप देखोगे ओपन फॉर्मेट ऑफ क्रिकेट और 90% ऑफ प्लेयर जो आप देखोगे वहां पर ग्रामीण खिलाड़ियों की दहशत आपको नजर आती है। लेकिन आज ढेर सारे अनुभवी खिलाड़ियों की कमी जरूर यहाँ पर महसूस हो रही है नीलजे टीम में, तो कहीं ना कहीं उस बात का फायदा उठा सकती है लोडा एबन 11। हाँ, ज़रूर। तेजस ने भी कहा कि मेरे टीम में जो भी खिलाड़ी वो भी यंगस्टर है, लेकिन वैसा मुझे नज़र नहीं आ रहा है। सभी खिलाड़ी मजे हुए नज़र आ रहे हैं, जाने माने नामचीन खिलाड़ी है तेजस के पास। हालांकि वो एक रणनीति होती है या कोई प्लानिंग होता है, गेम प्लान होता है। हमेशा कोई भी कप्तान अपने जो पूरे पत्ते वो खोलता नहीं है। उसने कहा कि जो भी प्लान होगा वो एग्जीक्यूट करेंगे हम मैदान पर जाने के बाद। देखना है वो प्लान क्या हो सकता है। ये बेहद जरूरी होता है, बतौर कप्तान पूरी टीम को लेकर चलना ये बहुत इंपॉर्टेंट होता है। अब हमारे दोनों अंपायर्स मैदान के अंदर जाते हुए दोनों बेहतरीन अंपायर्स की भूमिका में नजर आएंगे। कल हमारे साथ सुरकादे सर थे और आज देखिए रतन जी मानेरकर सर और उनके साथ हमारे अंपायर सचिन सर। दुनिया अंपायर जिन्होंने घाट घाट का पानी पिया है, हालांकि बहुत सारा क्रिकेट खेल चुके हैं अपने जवानी में, अभी भी जवान है, 40 ही उन्होंने पार किए। 40 से 40+ का क्रिकेट वो एंजॉय कर रहे हैं। और रतन माने के देखिए उनके चेहरे पे मुस्कान नजर आ रही है। हालांकि बहुत ही जिंदा दिल इंसान है, बेहतरीन क्रिकेटर रह चुके हैं, अच्छे ऑर्गेनाइजर है। और पालेगांव यानी कि पांड्या की याद आ गई है आपको। इस मलंगगढ़ का डानिया बाग जिसे कहा जाता है, बेहतरीन बल्लेबाजी करते हैं, मिस्टर 360 नाम से जाने जाते हैं। उन्हीं के गांव को बिलोंग करते हैं ये भी। और जरूर पालेगांव यानी कि बुलेट राजा ऐसे कहा जाता है। बुलेट टूर्नामेंट हम देखते हैं पालेगांव की, एक बहुत ही बड़ी प्रतियोगिता रहती है। जरूर बुलेट की टूर्नामेंट यानी पालेगांव की बहुत ही प्रसिद्ध है। बहुत ही सभी लोग उसे उसकी उस टूर्नामेंट में खेलने की इच्छा जाहिर करते। चलते मैदान की ओर, बल्लेबाजी के लिए तैयार, अंपायर से गार्ड लेते हुए वहां पर केतन पाटिल तैयार हो चुके हैं। नॉन स्ट्राइक पे संदेश है, देखना है केतन पे सचिन है, संदेश है। तो थोड़ा आइए शुरुआत करते। गेंदबाजी की बागडोर संभालते हुए पहली ओवर लेकर आए यहाँ पर अलंकार। ये देखिए पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर पिचिंग हुई है। अंपायर कहते हैं ये वाइड गेंद है, खराब गेंद थी ये, दिशा से भटके। हालांकि पिछले मुकाबले में भी हमने देखा अलंकार आज वो लाइन लेंथ नहीं नजर आ रही है, ज़्यादा ऑफ स्टंप पे डालने की कोशिश कर रहे हैं और इसी प्रयास में वाइड लाइन के बाहर ही गेंद पिचिंग हुई थी। वाइड से यहाँ पर खाता खुलता हुआ नीलजे टीम का। शुरुआत तो बेहतरीन हुई, लेकिन इस बार इनफील्ड के ऊपर से खेला है, शानदार ये स्ट्रोक है, जानदार ये स्ट्रोक है और रन बनाने वाला ये स्ट्रोक है। कवर्स पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, उसी का फायदा उठाया, कवर्स बाउंड्री लाइन के बाहर। LPL 4। बेहतरीन शॉट था, ऑफ स्टंप पर फुल लेंथ गेंद थी और लॉफ्ट कर दिया उसे कवर पॉइंट की तरफ। हालांकि केतन का टेक्निक बेहतरीन है बल्लेबाजी में, इस साल सभी का ध्यान खींच रहे और दिल जीत रहे।
यही तो हमने कहा कि ग्रामीण क्रिकेट अब बहुत डेवलप हो चुका है। ओ ओवर द बॉलर सेट खेलने का प्रयास था, मिड ऑन पर फील्डर वहां पर मौजूद। देखिए लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ मौजूद है नहीं, यहाँ पर बात करेंगे विनोद सर। देखिए मिड ऑन और मिड ऑफ को तैनात किया है क्योंकि केतन पाटिल स्क्वायर द विकेट अच्छा खेलते हैं, फ्रंट ऑफ द विकेट भी उसके बहुत ही बेहतरीन स्ट्रोक्स हम देखते हैं। लेकिन इससे पहले जैसे आपने जिक्र किया था कि ग्रामीण क्रिकेट में यदि आप बात करोगे तो फ्रंट ऑफ द विकेट सबसे बेहतरीन खेलते हैं वो सिद्धू पाटिल जो वाडेकर के हमारे। देखिए अच्छी सोच यहाँ पर गेंदबाज अलंकार की। पहले दो गेंदे उन्होंने ओवर द विकेट डाले, उसके बाद साइड चेंज किया, राउंड द विकेट आए और कोई रूम देना नहीं चाह रहे। और देखिए दो गेंदे यहाँ पर बेहतरीन आते हुए, दोनों ही डॉट गेंदे। अच्छी गेंदबाजी, अच्छी सोच यहाँ पर अलंकार। फिर एक बार 5 रन हो चुके 3 गेंदों में अब तक। राउंड द विकेट केतन के लिए अगली गेंद। ये देखिए ड्राइव किया है, कवर ड्राइव, क्या बेहतरीन स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग का मुजाहरा वहां पर, लेकिन 2 रन नहीं रोक पाया और 2 रन से स्कोर यहाँ पर 7 रन हो चुके। अच्छा ड्राइव किया, देखिए आगे आए, आगे का पैर पूरी तरह से बैलेंस था, गेंद पर पूरी तरह से नजर जमा कर रखी थी। और ये महत्वपूर्ण बात होती है, बतौर बल्लेबाज आखिरी क्षण तक, आखिरी समय तक गेंद पर नजर होना बहुत जरूरी होता है। अच्छा ड्राइव था, 2 रन वहां पर अंकित भाई, 7 रन स्कोर बोर्ड पर। अगली पेशकश अलंकार फिर एक बार गेंदबाजी के लिए। अच्छा स्ट्रोक है, उठाकर मारा है, सामने थी, मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, उसी का फायदा उठाया, लॉन्ग ऑन पार 4। बेहतरीन स्ट्रोक था ये, आपने देखा पावर प्ले शुरू है, उसी का फायदा उठाते हुए इस गेंद को गैप में खेला था केतन ने। और इस 4 रन से कुल स्कोर हो चुका है 11 रन। 5 गेंदे हो चुके, अगली गेंद लेकर अलंकार राउंड द विकेट फिर एक बार केतन के लिए। अच्छा ड्राइव मिड ऑफ के ऊपर से एग्जीक्यूट किया है, गेंद चली जाएगी सीमा रेखा के पार और आखिरी गेंद पर आए हुए 4 रन, और 4 रन से होगा बेड़ा पार। ये इसी बात का हमने जिक्र किया कि स्क्वायर ऑफ द विकेट चाहे आप देख लो या फिर फ्रंट ऑफ द विकेट चाहे आप देख लो, बहुत ही बढ़िया टेक्निकली बहुत स्ट्रांग खिलाड़ी है ये। और फ्रंट ऑफ द विकेट अपने 2 स्ट्रोक देखे, इससे पहले मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन के बाहर खेला और अब मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ के बाहर, ये दोनों ही बहुत ही बढ़िया स्ट्रोक थे। और इन्हीं 2 स्ट्रोक की बदौलत टोटल आगे बढ़ता हुआ। अब यदि कुल स्कोर की हम बात करेंगे, अजय हमारे स्कोर हमें बताते हुए कि 15 रन। सर चलिए गेम खेलते, प्रेडिक्शन गेम। यदि आप देखोगे तो पहले ओवर में 15 है, अब 5 ओवर के बाद कहां तक पहुंच पाएगी टीम नील से, हम लगाएंगे प्रेडिक्शन, आप लगाए प्रेडिक्शन, देखते हैं किसका प्रेडिक्शन सही होता है। तो मेरे ख्याल से अगर जिस तरह से पार्टनरशिप हो रही है केतन, अगर और 2-3 ओवर रुके तो ये रन 50 के ऊपर, यानी 55-60 रन होने चाहिए। अगर 55-60 रन बनते हैं तो एक अच्छा मैच बन सकता है। लेकिन 15 रन, 15 रन हो चुके हैं। और देखिए पूरे के पूरे जो गेंदे थी ये केतन ने फेस किए, 6 गेंदे और 14 पे खेल रहे हैं। हालांकि उसमें एक वाइड गेंद थी। संदेश पहली बार स्ट्राइक पर आएंगे, लेफ्ट हैंडेड है और केतन को पता है कि अब सीनियर खिलाड़ी नहीं है तो जिम्मेदारी से खेलना होगा। अपनी विकेट यहाँ से गंवाएंगे तो फिर बड़ा स्कोर नहीं खड़ा कर पाएगी नीलजे टीम। लेकिन अगर साइड में रखे और बात करेंगे यहाँ से आने वाले 4 ओवर में, तो टोटल ऑल ओवर 5 ओवर के बाद क्या स्कोर होगा नीलजे टीम का, एक परफेक्ट आप नंबर बताइए, हम बताएंगे, ये होगा प्रेडिक्शन गेम। तो मेरे ख्याल से एक 60 रन होने चाहिए, तो मेरा प्रेडिक्शन है। अब तो देखते हैं, चलिए क्रिकेट है, क्रिकेट में प्रेडिक्शन करना मूर्खता होता है, बहुत बार हमने देखा है। ये देखिए ये अच्छी गेंद यहाँ पर, दूसरी ओवर की शुरुआत, संकेत जो होल्डर के नाम से जाने जाते हैं, बेहतरीन एक्शन है। और हालांकि 2 मैचों में उनका परफॉर्मेंस बेहतरीन रह चुका है। होल्डर नफीतुली गेंदबाजी, हरफन वाला खिलाड़ी है, स्कोर हो चुका है 15 रन। तो देखिए धूप बहुत है, अगर आप देखोगे तो बहुत धूप है और उस धूप में बैक टू बैक तीसरा मुकाबला खेल रहे हैं संकेत यानी होल्डर। और ऐसे नहीं कि किसी मुकाबले में खराब प्रदर्शन हुआ है, बतौर बल्लेबाज लीजिए या बतौर गेंदबाज लीजिए, शानदार प्रदर्शन रहा। इस मुकाबले में एग्जीबिशन मैच है और इसमें भी उन पर जिम्मेदारी, यहाँ पर देखिए दूसरा ओवर वो फेंक रहे हैं, यानी कि पावर प्ले का ये दूसरा ओवर है। आउटफील्ड में 3 फील्डर के साथ उन्हें गेंदबाजी करनी है। और उन्होंने एक 50 भी आज जड़ दी है, अच्छी बल्लेबाजी की है। लेकिन गेंदबाज भी उतने ही नफीतुली गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। केतन अब स्ट्राइक पर आते हुए कुल रन हो चुके हैं 16 रन।
ये 2 गेंदों में केवल 1 रन खर्च किए संकेत होल्डर ने। ये बैटल बहुत महत्वपूर्ण होगा और इंटरेस्टिंग हो सकता है क्योंकि एक तरफ अनुभव यानी केतन पाटिल अब स्ट्राइक पर होंगे और दूसरी तरफ एक युवा गेंदबाज जिन्होंने अब तक बहुत ही शानदार गेंदबाजी की है, लाजवाब गेंदबाजी की है। ये बैटल बढ़िया होगा और मजा आएगा दर्शकों को इस बैटल में। लेकिन इस बैटल में कौन किस पर भारी पड़ता है, ये देखिए रिवर्स शॉट भेज दिया इस गेंद को सीमा रेखा के पार, मिलेंगे रन 4। थैंक यू डीजे। देखिए देखिए एक्शन रिप्ले में देखिए यूटीसी कितनी अच्छी तरह से टेलीकास्ट कर रही है। वहां पर शैलेश भोईर है, मनोज मड़वी है और बेहतरीन टेलीकास्ट शुरू है। तो इसी बात का हमने जिक्र किया कि देखिए अनुभव बहुत महत्वपूर्ण होता है और देखिए एक्सपीरियंस फिलहाल तो भारी पड़ रहा है भाई इस बैटल में। एक कदम आगे निकल गए केतन। यस, फिर एक बार होल्डर इस गेंद को स्वीप कर दिया है और भेज दिया इसे डगआउट की तरफ और एक संदेशा भेजा है कि मैं हूं ना, और मैं जब तक हूं तब तक रन बनेंगे यहां से। टन टना टन केतन के बल्ले से एक और शानदार चौका, बैक टू बैक दूसरा चौका। देखिए इससे पहले रिवर्स खेला, सफल रहे और अब बड़े आत्मविश्वास के साथ जिस संकेत ने आज पूरे दिन शानदार गेंदबाजी की उसी पर हावी हो रहे केतन। आक्रमण कर दिया है इस बार, फिर एक बार बार शानदार, असरदार और लगातार तीसरा चौका। पांचवा, लगातार पांचवा चौका ये। इससे पहले 2 लगाए थे और अब 3। देखिए तालियां तो होनी चाहिए इनके लिए। 5 चौवे जड़ दिए 5 गेंदों में, कुल स्कोर हो चुका है 28। और केतन ने अपने करियर में एक से बढ़कर एक गेंदबाजों का सामना किया है। हालांकि होल्डर बेहतरीन गेंदबाजी कर रहे थे, शुरुआती 2 गेंदों में उन्होंने केवल 1 रन दिया था, लेकिन अगले 3 गेंदों में हमने देखा कि लगातार 3 चौवे जड़ दिए यहाँ पर केतन। 26 पर व्यक्तिगत स्कोर उनका 26 है। 9 गेंदों का उन्होंने सामना किया है और एक भी विकेट यहाँ से नहीं गंवाई है। तो चलिए चारों ही टीमों का खाना यहाँ पर आ चुका है। बिरयानी थी शायद हमारे, आप भाग्यवान से संपर्क करिए, उन्हीं के पास ये जिम्मेदारी दी है, उन्हीं पर जिम्मेदारी होगी। ओहो, इस बार फिर एक बार शानदार अंदाज में ये टिपिकल केतन पाटिल। हमने इसी बात का जिक्र किया, ये टन टना टन केतन और इनके बल्ले से 6 गेंदे और 6 चौके लगाए भाई इस बल्लेबाज ने। ताबड़तोड़ कमर तोड़ बल्लेबाजी। थैंक यू डीजे। तलवार जुनी है पण त्या तलवारीला धार तीच है, यही कहना होगा आप। बेहतरीन बल्लेबाजी। आप देख रहे हैं कि पिछला ओवर 17 रनों का रहा, उसके पहले 15 रन आए थे। पहले 2 गेंदों में 1 ही रन थे, लेकिन जैसे केतन स्ट्राइक पर आए, केतन ने 4 गेंदों में इस ओवर में 4 चौवे जड़े। उसके पहले के ओवर में उन्होंने 2 लगातार ठोके थे, यानी कि 6 गेंदों में 4 रन यहाँ पर आते हुए और बेहतरीन बल्लेबाजी। कुल स्कोर हो चुका है, हम देख रहे हैं यहाँ पर 32, यानी कि रनों की रफ्तार आप देख रहे हैं कि 16 रन प्रति ओव्हर से आए। तर पहा चारही टीमच्या कर्णधारांनी स्टेजच्या बाजूला जायचं आहे आणि आपल्या टीमचं जेवण कलेक्ट करून घ्यायचं आहे। अवध 11, रोशन 11, HP फाउंडेशन ये चारों आणि टीमों के स्वैगर्स। लिए बिरयानी का लुत्फ उठाइए भाई। बिरयानी सभी को पसंद है और बिरयानी के नाम से कुछ लोगों के मुंह में पानी भी आ चुका होगा। तो चारों टीमें जो आज खेल रही है, देखिए हमारे स्कोरर उनके मुंह में पानी आ गया है। लेकिन ऐसा आधा अधूरा काम छोड़ के मत जाइए, पूरा स्कोर कीजिए एक सत्र का, उसके बाद जाइए आप। और अगर जरूरत इतनी भी है, आपको ज़्यादा भूख लगी है, तो यहाँ से मंगाएंगे कंटेनर हम, और खाइए आप बैठे बैठे। तो चलिए बात करेंगे 2 ओवर का खेल समाप्त, 32 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। शानदार शुरुआत हुई यहाँ पर। देखिए बात करेंगे नीलजी टीम की, अच्छी और बेहतरीन शुरुआत हुई है क्योंकि पावर प्ले के ओवर में कमरतोड़ बल्लेबाजी हुई है। पहली गेंद, पावर प्ले का सत्र खत्म हुआ है, लेकिन ये बड़ा स्ट्रोक अभी भी आ सकता है। कैच छोड़ा है भाई। कैचेस विन द मैचेस कहा जाता है क्योंकि
इसी मैदान में कल हमने देखा 16 पर कैच छूटा था पाजी का, और पाजी ने बल्ले बल्ले किया भाई उसी मुकाबले में 60 से अधिक रन इंडिविजुअली बनाए। कैच छूटने के बाद बहुत बार हमने देखा है कि बड़ी बड़ी पारियां कैच छूटने के बाद तो हुई है। सबसे बड़ी हम 264 की जो पारी रोहित शर्मा की देख रहे हैं। फिर ब्रायन लारा ने भी डोमेस्टिक क्रिकेट में 500 रन व्यक्तिगत ठोके थे, लेकिन उसमें भी उन्हें 3 जीवनदान मिले थे। 500 रनों का रिकॉर्ड है उनका व्यक्तिगत डोमेस्टिक क्रिकेट में। हम कह रहे 400 तो उन्होंने इंटरनेशनल में बनाए, उसके बाद 375 बनाए थे। फिर मैथ्यू हेडन ने वो रिकॉर्ड तोड़ा। फिर उसके बाद कुछ दिनों में ब्रायन लारा ने फिर एक बार वो रिकॉर्ड को तोड़ दिया। उस वक्त के उस एरा के ब्रायन लारा सचिन तेंदुलकर एक महान बल्लेबाज थे। और जरूर कहा जाता है कि रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए, तो उस हिसाब से बहुत ही बेहतरीन उस समय का क्रिकेट बहुत डिफिकल्ट माना जाता था। लेकिन अब जो मॉडर्न डेज क्रिकेटर्स है या फिर क्रिकेट लवर्स है, वो कंपैरिजन करते बार बार सचिन तेंदुलकर और विराट कोहली में। ये कोई तुलना करने लायक बात नहीं है, क्योंकि ऑस्ट्रेलियन खिलाड़ी कभी आप देखो, क्या इंग्लैंड के खिलाड़ी इनको कभी देखो कभी तुलना करते हुए? नहीं, वो नहीं करते, क्योंकि उन्हें पता है कि उस समय क्रिकेट कैसा था और आज क्रिकेट कैसा है। मॉडर्न डे क्रिकेट बहुत अलग है और पहले जो क्रिकेट था वो बहुत अलग था। इसी बीच लेग बाय से रन आते हुए कुल स्कोर हो चुका है 35। कोशिश करेंगे अलंकार की पिछले 2 ओवर में जो डैमेज हुआ है उसे कवर करना है, रिकवर करना है, क्योंकि जिस तरह से रन आए उन रनों को रोकना है। हालांकि मौका मिला था विकेट का, लेकिन विकेट वहाँ पर नहीं मिल पाई, कैच छोड़ दिया फील्डर ने। इस गेंद को ड्राइव किया है, खिलाड़ी वहाँ पर मौजूद शॉर्ट कवर से आते हुए मिड ऑफ की ओर इस गेंद को रोका है। 1 रन यहाँ से मिलेगा। अलंकार पिछले ओवर में 15 रन खर्च किए थे, इस ओवर में सोचेंगे कि कम से कम रन खर्च करें। जिस तरह से 2 बल्लेबाजों में एक अच्छी पार्टनरशिप हम देख रहे हैं, अब तक 36 रन ये दोनों ने जोड़ दिए। बढ़िया बल्लेबाजी, एक तालमेल बन चुका है दोनों ही बल्लेबाजों में। अच्छा कन्वर्सेशन हो रहा है, अच्छा माइंडसेट है, टेक्निकली स्ट्रांग है दोनों ही बल्लेबाज। पॉजिटिव टेम्परामेंट के साथ इस बार लॉब किया है इनफील्ड के ऊपर से। कवर्स के खिलाड़ी अंदर थे, उसी का फायदा उठाया, ये फिर एक बार डगआउट में भेज दिया है और फिर एक बार बता रहे मैं हूं तो कर सकता हूं। एक और शानदार चौका। तो 40 रन बन चुके हैं अब तक। अब देख रहे एक्शन रिप्ले में दिखा रहे हैं हमें यूटीसी पर, बेहतरीन टेलीकास्ट शुरू है। अब देखिए कोशिश जी जान लगाई थी लेकिन नहीं रोक पाए, उनके रेंज के बाहर निकल गई थी गेंद। देखिए फ्रंट फुट पर आए और इस गेंद को कवर की तरफ खेल दिया, हालांकि जानबूझ के खेला था। और देखिए बल्लेबाज बहुत सारे होते, स्ट्रोक खेलना बड़ी बात नहीं है, लेकिन गैप में खेलना ये बहुत बड़ी बात है। लॉब किया देखिए, क्योंकि उन्हें पता था कि कवर्स के फील्डर अंदर है, हमने इसी बात का जिक्र किया। स्क्वायर ऑफ द विकेट भी अच्छे खेलते हैं और उसी के लिए पॉइंट वहां पर देखिए, फील्डर वहां पर मौजूद, पॉइंट पर एक खिलाड़ी, एक लॉन्ग पर खिलाड़ी आप देख सकते हैं। लेकिन जैसे आपने फील्डिंग लगाई है उस हिसाब से गेंदबाजी भी करना महत्वपूर्ण होता है। यदि आप ऐसी फील्डिंग लगा रहे हो तो ऑफ स्टंप के हल्की सी बार यानी छठे स्टंप पर लगभग आपको गेंद फेंकनी होगी, कहीं ना कहीं टिप्पा पीछे रखना होगा, लेकिन गेंदबाजी पूरी तरह से उल्टी हो रही है। इस बार लॉब किया है, ऑन साइड को टारगेट किया है, फील्डर को ढूंढ कर निकाला है। फाइनली जिस विकेट की तलाश थी वे बेहद ही महत्वपूर्ण विकेट मिले यहाँ पर। इस मुकाबले की सुनहरी विकेट, गोल्डन विकेट ऑफ द मैच, टन टना टन के टन बने चलते। चौदह गेंदों में 34 रनों की बेहतरीन पारी खेलते हुए केतन पाटिल डगआउट की ओर जाते हुए अच्छी बल्लेबाजी की अच्छी शुरुआत करके दी है। और कुल स्कोर 3 ओवर की समाप्ति पर 40 रन बन चुके हैं, यानी कि अच्छा स्कोर कार्ड आप देख रहे हैं। अच्छी रन गति यहाँ पर प्राप्त की है जय हनुमान क्रिकेट संघ नीलजे ने। और 3 ओवर में 40, यानी कि अगले 2 ओवर में कितने रन बनते हैं देखना है। नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं, दिशांक। तो दिशांक भी अच्छे बल्लेबाज है, हालांकि संदेश और दिशांक को अभी यहाँ से जो अच्छी शुरुआत मिली है, इस शुरुआत को बड़े स्कोर में कन्वर्ट करना होगा। 3 ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक मैदान पर होते हुए, लेकिन 2 ओवर में देखना कितने रन आते हैं। यहाँ से मेरा प्रेडिक्शन था कि 60 रन बनेंगे, लेकिन अगर अच्छी बल्लेबाजी होगी तो ये स्कोर 60 के आगे भी निकल जाएगा। लेकिन देखना है लोढ़ा एवन क्रिकेट क्लब की ओर से अगले 2 ओवर में क्या कुछ हो पाता है। अलंकार के 2 ओवर यहाँ पर खत्म हो चुके हैं। अलंकार ने पहले ओवर में 15 रन दिए थे, दूसरे ओवर में 8 रन दिए, यानी कि 2 ओवर में अलंकार ने
कुल रन दिए यहाँ पर 23 और उसका इकोनॉमिकल रेट हमने देखा 11.5 का रहा। विकेट उन्हें मिली है आखिरी ओवर में, आखिरी गेंद पर विकेट मिली है तीसरे ओवर के। और नए बल्लेबाज दिशांग मैदान पर आ चुके हैं। 40 रन स्कोर कार्ड पे हम देख रहे हैं 3 ओवर की समाप्ति पर 1 विकेट के नुकसान पर। तो चलिए फिलहाल बात करेंगे यहाँ पर 3 ओवर के बाद 40 रन 1 विकेट के नुकसान पर। जैसे आपने कहा कि अब संदेश आए, दिशांक है, ये दोनों ही बल्लेबाज अच्छे हैं, लेकिन संदेश पर अब ज्यादा जिम्मेदारी हो सकती है। सचिन पाटिल अब तक आए क्यों नहीं, ये सवाल होगा, क्योंकि कल उन्होंने शानदार बल्लेबाजी की इसी मैदान में, इसी प्रतियोगिता में। हर एक गेंदबाज पर वो टूट पड़ रहे थे, वही फिलहाल डगआउट में है। लेकिन क्या अब दिशांक को आगे भेजा है तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ बातचीत हुई होगी, कुछ ना कुछ नया प्लान बनाया होगा, शायद उस प्लान पर चल रही है फिलहाल टीम नील से। चलिए फील्डिंग जल्द से जल्द सजाइए, ज्यादा वक्त ना ले। लोडा एवन अंपायर यहाँ पर इशारा करते हुए, वक्त ज्यादा ले रहे आप। नए गेंदबाज अनिकेत राउंड द विकेट आते हुए इस गेंद को खेलना था शफल होकर स्क्वेयर की तरफ, लेकिन संपर्क नहीं बना पाए। टिपा खाने की बाद गेंद हल्की सी अंदर आई, देखिए आप देख सकते हैं। ये गेंद ऑफ ब्रेक थी, हालांकि राइट हैंड के लिए ऑफ ब्रेक थी, लेकिन लेफ्ट हैंड के लिए ये लेग ब्रेक थी। ये डॉट गेंद, ये देखिए इस गेंद को हुक करने की कोशिश, टाइमिंग इतना अच्छा नहीं था, संपर्क इतना अच्छा नहीं था। बल्लेबाज वहाँ पर संदेश का आप देख रहे हैं, और इसी बीच 1 रन यहाँ पर मुकम्मल करते हुए कुल स्कोर हो चुका है 41 रन। अच्छा स्कोर है। फिलहाल हम बात करेंगे हेल्दी रन रेट से बल्लेबाजी हो रही है, और उसकी बदौलत 40-41 रन तक पहुंची टीम। 60 से लेकर 65 एक बेहतरीन टोटल हो सकता है, क्योंकि इस मुकाबले में हम बात करेंगे गेंदबाजी अटैक भी नीलजी टीम का बहुत अच्छा, लेकिन बेस्ट ऑफ लोडाइबन ये टीम कुछ कम नहीं है। दूर वाले छोर से फिर एक बार गेंदबाज आगे, ओ बल्ले का शायद शायद बाहरी किनारा है या नहीं, लेकिन नहीं, ये गेंद घूमी है। अब बड़ा सवाल है भाई, एक्शन रिप्ले देखना होगा। गिरने के बाद कितने तेजी से बाहर, क्या बात है। लेग ब्रेक थी और टिप्पा खाने के बाद बाहर निकली। ये देखिए फिर एक बार फॉलो किया था बल्लेबाज को, शफल हो रहे हैं दिशांक, और ऑन साइड पे खेलने की कोशिश। अगेंस्ट द टर्न खेलना इतना आसान नहीं होता। आप देखिए फिंगर रोल कर रहे हैं, दोनों तरफ गेंद घुमा सकते हैं। जब लेफ्ट हैंडेड आए थे तब उन्होंने ऑफ ब्रेक किया ताकि वो गेंद उन्हें लेग ब्रेक हो, उसी तरह की गेंदबाजी हो रही है। ये देखिए संपर्क बेहतरीन, इस गेंद को भेज दिया है तारामंडल में, 6 रन। नहीं भाई देखिए, अब क्रिकेटर नवरा, देखिए हमारे क्रिकेटर खेल खेल के अब भाई धूप में काले पड़ गए, अभी सनस्क्रीन लगा पहले ये नहीं। गाना रीति वाला न हो रहा था, लेकिन रीति का अब थोड़ा सा प्रॉब्लम शुरू है, तो रीति वाले कम हो गए, क्रिकेटर ज्यादा हो गए, इसीलिए क्रिकेटर नवरा चाहिए। क्या बात है, ये ट्रेंड बन चुका है। ऑफसाइड रीजन पर ये बेहतरीन स्ट्रोक, फील्डर वहां पर मौजूद, इनफील्ड में शॉट बैकवर्ड ऑफ पॉइंट पर गेंद को रुकाया गया। वहां पर एक सिंगल डबल से स्कोर आगे तो बढ़ेगा, लेकिन ये ओवर बहुत ही बेहतरीन था। इस ओवर में हम कह सकते हैं कि कमबैक करने के लिए पहला कदम आगे बढ़ा है लोधा 11 टीम ने। तो बात करेंगे, चलिए यहाँ पर 4 ओवर का खेल समाप्त, 48 जैसे आपने अनुमान लगाया था, 60 हो पाएगा? तो होना तो चाहिए, अगर नहीं होंगे तो फिर थोड़ी सी दिक्कत हो सकती है नीचे टीम के लिए, क्योंकि अगर यहाँ से 60 रन बनते हैं तो एक अच्छी फाइट कर सकते हैं। हालांकि बल्लेबाजी में वो स्ट्रेंथ नहीं है क्योंकि सीनियर खिलाड़ी मौजूद नहीं है, लेकिन गेंदबाज उनके पास मौजूद है, यंगस्टर है, नागेश है, करण है, केतन खुद अच्छे गेंदबाज है और अच्छे ऑप्शन गेंदबाजी के उनके पास है। यानी कि 60 रन बनते तो एक अच्छा मैच बन सकता है, गेंदबाज यहाँ पे फाइट कर सकते हैं 60 रन पर। लेकिन एक बात का हम जिक्र करेंगे जरूर कि जब केतन पाटिल बल्लेबाजी कर रहे थे तब बल्लेबाजी बहुत आसान लग रही थी, लेकिन जैसे वो आउट हुए तो यहाँ से मुश्किलें बहुत बढ़ गई नीलजे टीम के लिए। अब कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी के लिए गेंदबाज मनोज आएंगे। आखिरी ओवर है और आपको तो पता ही है सर, बताने की जरूरत नहीं कि आखिरी ओवर में क्या होता है। पहली गेंद, आखिरी ओवर की पहली गेंद, ऑन साइड पर खेलने का प्रयास, शॉर्ट पॉइंट पर गेंद को रुकाया गया, बस एक सिंगल, और वो लेग बाइस के माध्यम से। यानी कि दिशांक जब से देखिए अब उनका स्ट्राइक रेट 5 गेंदों में 7 रन, यानी कि कुछ 110-120 का उनका स्ट्राइक रेट है।
हालांकि टेनिस बॉल क्रिकेट में जहाँ पे लिमिटेड ओवर का मैचेस होता है वहाँ पर 200 से अधिक स्ट्राइक रेट तुम्हारा होना चाहिए, लेकिन वो नहीं कर पाए। पिछले ओवर में केवल 8 रन आए। और संदेश की बात करेंगे तो 100 से भी कम कहीं उनका औसत फिलहाल। तो चलिए फिर एक बार चलते हैं मैदान की ओर। हल्का सा क्रॉस रनअप ले रहे थे कि गेंदबाज मनोज। मनोज तैयार अगली पेशकश संदेश के लिए। महत्वपूर्ण गेंद होगी, दूर रखा था, बाहर थी, बाहर भेजा है। बढ़िया संपर्क, अच्छा टाइमिंग, और इस गेंद को भेज दिया सीधा एक्स्ट्रा कवर के ऊपर से। ये गेंद गई आउट ऑफ द पार्क, 6 रन।
विचार करतोय. पण तोच विशाल फॉर्मात आला आणि कुठेतरी तो निर्णय त्याने बदलला. कारण खरं तर विशाल असेल, त्याचबरोबर नितेश, केतन या तिघांचा फॉर्म जबरदस्त आहे आणि त्यांच्या सोबतीला दिशांक आहे, रितेश आहे, सगळेजण मेहनत करत आहेत. असं नाही की तिघांच्यामुळे जिंकतायत. हा खेळ सांघिक खेळ आहे. कधीतरी एखादा खेळाडू असा खेळतो की ती लढाई त्याच्या एकट्याची वाटते आणि ती मॅच जिंकून देतो. पण हे प्रत्येक वेळी घडत नाही. पण 11 जणांचं योगदान फार महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा एखादा गोलंदाज चांगली ओव्हर टाकतो, दुसऱ्याच ओव्हरमध्ये एखादा गोलंदाज खराब ओव्हर टाकतो. तर मग कुठेतरी त्या मेहनतीवरती पाणी ओतल्यासारखं असतं. ती मेहनत वाया गेल्यासारखी असते. त्यामुळे सगळ्यांनी 11च्या 11 खेळाडूंनी जिंकण्यासाठीच खेळावं मैदानावरती आणि ज्या खेळाडूंना संधी मिळालेली आहे, आज सिनियर खेळाडू संघामध्ये नाही आहे. आज आपण बघतायत ज्युनियर अजय नाही आहे, त्याचबरोबर नितेश नाही आहे, विशाल नाही आहे. हे काही खेळाडू टीममध्ये आज नाही आहेत आणि त्याचा फायदा आता या सगळ्या यंगस्टरला इथून घ्यायचा आहे. टार्गेट एकूण 77 धावा करायचे आहेत. लक्ष फार मोठं ठेवण्यात आलं आहे. पण बघूया समोर लोढा इव्हनची संपूर्ण स्टार कास्ट आपण बघतायत. 11च्या 11 खेळाडू त्यांनी लोढा इव्हनमधील सगळे बेस्ट खेळाडू निवडलेले आहेत. त्यामुळे बेस्ट ऑफ लोढा हेवन असा संघ तुम्ही बघतायत. पण 77 धावा चेस करण्यासाठी या मैदानावरती संघर्ष करावा लागेल. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार होते आपण बघतोय. करणला पहिल्या ओव्हरमध्ये त्या ठिकाणी आणलेले. पारस सिंग यांच्याकडून पारितोषिक आहे. करणने जर विकेट रायटिंग संपादित केली तर 555 रुपयांचं पारितोषिक. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. वेळ जास्त घेऊ नका, लगेच मॅच सुरू करा. आणि जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. आता ओपनिंग पेअर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. केतन आणि त्याच्यासोबत दुर्गेश आहे. आणि बॉलिंग भागवरती फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी मार्कवरती करण आपल्याला पाहायला मिळेल. करण खरं तर चांगलं जेवण देखील बनवतात. काल देखील त्यांनी चांगलं जेवण बनवलं होतं प्रत्येकासाठी आणि आज देखील आपण पाहतोय त्यांनी मदत केली, तिथे हातभार लावला महत्त्वपूर्ण. करण बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिला आणि पहिला बॉल. पॉवर प्लेच्या षटकातला पहिला चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच व्हाईट बॉलची खूण करतात. अवंतर नक्कीच अळ पाटील. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप आपण बघितला. वाईडने धावसंख्येची सुरुवात होते बॉलिंग मार्कवर. करण केला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. फिल्डर मिड विकेटला थोडंसं बंबा झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून पूर्ण होतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 3 आपण बघतोय. चांगला फटका होता. खरं तर धावसंख्या सध्या 3 वर आपल्याला पाहायला मिळेल. ट्रॅकिंग एंडवरती पुन्हा एकदा बॅटर तयार होतोय. फटका चांगलाय. ऑन साईडला टर्न केलाय. बॉलला पाठवलंय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा अधिकृत इशारा. पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खराब चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑफ स्टंप मध्ये पडल्यानंतर मिडल स्टंप वरती येत होता आणि हा चेंडू पूल केलाय. पॅरल स्ट्रोक होता एकदम फ्लॅट आपण बघितला. 4 धावा आहेत. खराब बॉल. फाईन लेंथ वरती कंट्रोल करावा लागेल. धावा किती तुम्ही केल्या असतील त्याला महत्व नाही, त्या रोखाव्या लागतील होण्यापासून. 7 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर करण पुन्हा एकदा. केतन चमकला निळजे टीमचा. दुसरा केतन लोढा इव्हनचा चमकतोय का बघूया. 6 वरती खेळतोय. बॅटचे चेंडू गेलाय शॉर्ट. थर्ड मॅनच्या दिशेने विकेटचा प्रयत्न. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले, ते म्हणजे 8. येस, 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिला आहे. 77चा पाठलाग करायचा आहे आणि 77चा पाठलाग करताना कुठे ना कुठे पहिल्या ओव्हरमध्ये 15 ते 18 धावा येणं महत्वाचं असेल का. नक्कीच 15 नाही, पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर इथून 30-35 धावा गेल्या तरी मॅच नक्कीच शेवटच्या टप्प्यामध्ये रंगताना दिसेल. कारण लोढा इव्हनकडे जबरदस्त बॅट्समन आहेत. त्यामुळे एक चांगली सुरुवात, विश्वासक सुरुवात जर करून दिली या दोन्ही ओपनर्सने तर ही मॅच मजा येईल शेवटच्या टप्प्यामध्ये. बघूया काय घडतंय. अजूनही काही एक सांगणं कठीण आहे या क्षणाला. 27 चेंडूत 69 करायचे आहेत. स्टार्किंग एंडला आपण बघतोय दुर्गेश
दुर्गेश प्रथमच स्ट्राईकला येतोय. सामना करेल करणचा. करण ओर दी विकेट कॉमेडी बॉक्स एंडकडनं. ओहो स्लोअर वन होता. फसवा चेंडू होता. स्लाइटली बाहेर निघतोय टप्पा पडल्यानंतर. आणि गती परिवर्तन फार महत्त्वाचं असतं. व्हेरिएशन फार महत्त्वाचं असतं. बघा जसं बॅट्समनकडे विविध प्रकारचे फटके असतात तसे बॉलरकडेही वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू असणं गरजेचं आहे. वर्सेटाईल बॉलर फार महत्त्वाचा आणि मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर गोलंदाज म्हणून स्वतःचं अस्तित्व फार काळ टिकवणं हे फार कठीण झालं आहे. कारण ऑर्थोडॉक्स क्रिकेट बॅटरकडे प्रचंड वाढलेलं आहे. इम्प्रूव्हाइज स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फॉर्मॅट जो क्रिकेट झाला मॉडर्न डे क्रिकेट झाला म्हटलं जातं तिथे यष्टांच्या मागे जाऊनही फटके खेळले जातात आणि ते अधिकृत सांगितले जातात. त्यामुळे ॲज अ बॉलर स्वतःचं अस्तित्व टिकवायचं जर असेल तर वर्सेटाईल बॉलर असणं विविधता तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच विविधता खूप सुंदर शब्द तू वापरलेला आहे. विविधता असणं फार गरजेचं असतं. बॅटिंगमध्ये आपण बघतो की बॅट्समनला कुठली बंधनं नसतात. तो कुठेही येऊन खेळू शकतो. पुढे येतो कधी मागे जातो. त्याला कोणीही रोखू शकत नाही. पण बॉलरला काही बंधनं असतात. त्या ठिकाणी आपण बघतायत आज चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. चौकाराचा इशारा अंपायर करतायत आणि चौकाराच्या मदतीने आपण बघतोय धावफलकावरती झाल्यात 12 धावा. आणि हा खेळ पूर्वीपासून असं म्हटलं जातं की हा खेळ फलंदाजांचा आहे. बॅट्समनचा गेम आहे. त्यामुळे आपण बघितलं की बरेचसे जे नियम आहेत ते बॉलरच्या अगेन्स्ट येतात. त्यामध्ये फ्रीट असेल भरपूर 1 फॉर दी ओव्हरचा बाउन्सर आहे. तर पूर्वी त्याला मर्यादा नव्हती. आता मात्र एक बाउन्सर तुम्ही टाकू शकता. परत ती क्रीज आहे त्यामध्ये तुम्हाला राहून गोलंदाजी चौकटीमध्ये राहून गोलंदाजी करावी लागते. कुठेही तुमचा पाय आजूबाजूला जाता कामा नये. फुटफॉलचा जो नियम आहे फुटफॉल जो आपण बघतो की ओव्हर स्टेपिंगचा तो देखील गोलंदाजाला फेस करावा लागतो. त्यामुळे आणि पॉवर प्लेचा नियम जेव्हा आला तेव्हा मात्र गोलंदाज अक्षरशः मरण झालं. कारण पूर्वीचा जो 60 ओव्हरचा वन डे असायचा पूर्वीचं क्रिकेट असं होतं की ODIमध्ये आपण बघितलं की पहिले विकेट सांभाळायच्या नंतर हाणामारी केली जायची. पूर्वी 60 ओव्हरमध्ये 250 रन झाले की पुष्कळ असायचे. पण मॉडर्न क्रिकेट आपण बघितलं की तो बदल होत गेला. 50 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर तिथे नंतर पॉवर प्ले आला. पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची जो खरं तर सगळ्या जगाला दाखवलं कोणी उमेश कालुवितर आणि सनथ जयसूर्याने 1996च्या विश्वचषकमध्ये रणतुंगाने कालुवितरणाला जो 5 वर्ष संघामध्ये होता आणि तो 6व्या-7व्या नंबरवरती बॅटिंग करायचा. त्याला अचानक सांगितले की तू ओपनिंग कर आणि कालुवितरणाने पॉवर प्लेमध्ये तिथून दावा करायला सुरुवात केली सनथ जयसूर्याच्या सोबतीला. आणि तिथून पॉवर प्लेमध्ये दावा करण्याची जी प्रथा सुरू झाली ती आतापर्यंत ती कायम आहे. आणि ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जवळून जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक चांगला दावा म्हणवत कोण असेल तर मी आवर्जून सांगेन वाडेकर संघाचा अतुल भोईर. त्याच्याकडे जे स्ट्रोक्स आहेत भरपूर स्ट्रोक आहेत. माझ्या डोळ्यात देखत त्याने वाईड यॉर्करचे बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेले आहेत. त्यामुळे स्ट्रोक्स भरपूर आहे. जसा चेंडू येईल त्यानुसार तो बॅटिंग करतो आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चौकारांमध्ये डील करतो. हे फार महत्त्वाचं आहे. पॉवर प्ले यासाठी तर असतो की तुम्ही ओपनरचं कामच असतं की जितक्या जास्त धावा पॉवर प्लेमध्ये येतील कारण तेव्हा फिल्डिंगमध्ये बंधनं असतात. 2 फिल्डर सीमारेषेच्या बाहेर पहिल्या पॉवर प्लेमध्ये असतात. त्याचा फायदा घेण्यासाठीच तर सलामीवीरांना सलामीला पाठवलं जातं. सुंदर चेंडू होता. ब्लॉकमध्ये ड्राईव्ह करतायत. समोर फिल्डर येत आहेत मिड ऑफला शॉर्ट कव्हरवरनं आणि या दरम्यान हो नाही करता करता केवळ एकच धाव मिळते. धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली आहे म्हणजे 14 धावा झाली आहेत. कॉमेडी बॉक्समध्ये भाग्यवान खूप जबरदस्त आज रेसिंग केलेली आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. कॅमेरामॅन देखील त्यांना वारंवार फॉलो करतात आमचे. नाही त्यांचं लग्न झालेलं आहे. डबल तुम्ही लग्न लावू नका. एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. तर घरी त्यांची मेसेज बघत असेल ते म्हणाले की बाहेरवाले ठेवले की काय. त्यामुळे प्लीज अशा कुठल्या अफवा पसरू नका. धावा 14 आहेत. 63 करायच्या. 23 चेंडूमध्ये एकही विकेट नाही आहे. पण धावांची गती जी हवी आहे ती अजूनपर्यंत प्राप्त झाली नाही. बॉलिंग मार्कवर पण बघतो नागेशला. नागेश नेहमीच आपण लास्ट ओव्हरमध्ये नागेशला पाहत असतो. पण ते ग्रामीण क्रिकेट आहे एक्झिबिशन मॅच. इथे खेळाडू वेगळे आहेत. त्यामुळे इथे अनुभवी खेळाडूंचे देखील आज कमी आहे जसं तुम्ही उल्लेख केलात. त्यामुळे त्याला जबाबदारी दिली आता सेकंड पॉवर प्लेची आणि चांगली ती जबाबदारी तो सध्या तरी पार पाडतोय. अचूक टप्पा लाईन आणि लेन्थ चांगली आहे. मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस. तुमच्याकडे सातत्य असेल
तर यशाची उंच उंच शिखरांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. केन विलियम्सन न्यूझीलंड संघाचा खेळाडू, जो कर्णधार म्हणून आपण पाहतो. केन कन्सिस्टंट विलियम त्याला म्हटलं जातं. विराट कोहली चेस मास्टर, त्याला कन्सिस्टन्सी त्याच्याकडे आहे. त्यामुळे आज जगभरामध्ये त्यांचं नाव आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी हा क्रिकेटमधला सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. नाही, फार कठीण असतं सातत्य राखणं क्रिकेटमध्ये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. मागच्या मॅचमध्ये काय केलं ते महत्त्वाचं नाही, तुम्ही या मॅचमध्ये काय कराल. कारण प्रत्येक वेळी समोरचा संघ बदलतो, रणनीती बदलते आणि गोलंदाजी बदलते. त्यामुळे तुम्ही मागच्या मॅचमध्ये काय केलं हे महत्त्वाचं नाही. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांना रमाकांत अचरेकरांनी काल मंत्र दिला होता की मागच्या मॅचमध्ये तू काय केलंय, तू 100 कर, 0 कर, किती धावा कर, ते महत्त्वाचं नाही. नवीन सामना नव्या पद्धतीने नव्याने तो सुरू होतो. त्यामुळे नव्या मॅचकडे नव्या पद्धतीने नव्याने सुरुवात ती तुम्हाला करायला हवी. आणि इथे आपण बघताय ती सुरुवात करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण बघतायत 63 धावांची गरज आहे. गोलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. नागेश खूप चांगल्या लाईन लेंथवरती बॉलिंग करतोय. प्रेक्षणीय मॅच जरूर आहे, पण जिंकणं फार महत्त्वाचं आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने, कारण ही सन्मानाची मॅच आहे, ही प्रतिष्ठेची मॅच आहे. नागेश पुन्हा एकदा, हो हो, यावेळेस मात्र हवेत मिस टायमिंग, झेलची शक्यता. वेल जज कॅच, काय झेल डिपलाय, फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये होते. सुशांत या झेल डिपलाय आणि पहिल्या विकेटचा बदल मैदानावरती लोढा एवन क्रिकेट क्लबच्या. इम्पॉर्टंट विकेट आणि धावा खरं तर बनत नव्हत्या, पण विकेटही मिळत नव्हत्या. बट फायनली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली आणि विकेट मिळाली. आता नवीन बॅटर कोण हा देखील प्रश्न पडला असेल. नुकतंच अर्धशतक झळकवलंय संकेत, अर्थातच होल्डरने त्याला प्रमोट केलं जाऊ शकतं. तेजस देखील एक पॉवर पॅक हिटर म्हणून ओळखला जातो. तेजसही येऊ शकतो, बट आता नवीन फलंदाज रोहन लाईन वाट केले गेलाय. बऱ्याचदा जे डिसिजन बॅटिंगमधले जे क्रम असतात किंवा बॅटिंग ऑर्डर आपल्यालाही थोडासा विचार करायला भाग पडतं. कारण ज्या पद्धतीने होल्डर फॉर्मला आहे, असं वाटलं की ओपनिंगला तो येईल किंवा वन डाऊनला तर येईल, पण शेवटी रोहन देखील तितकाच चांगला बॅट्समन असेल. कदाचित कॅप्टनची किंवा वेगळी रणनीती असेल की रोहनला जाऊ दे, होल्डरला मागे ठेवलं असेल, मॅच फिनिश करायची असेल. पण धावा आल्याने बघा, दुर्गेशने संघर्ष केला आहे. त्याने 5 चेंडू डॉट फेस केल्यात, केवळ 4 धावा केल्यात 7 चेंडूमध्ये. त्यामुळे हे षटक इकॉनॉमिकल होताना आपण बघतोय. केतनने 4 चेंडूत 8 धावा केल्यात, त्याला फारशी स्ट्राईक त्या ओव्हरमध्ये मिळाली नाही. पण बघूया, रोहनला 3ऱ्या नंबरवरती पाठवले. इक्वेशन 19 चेंडू 63 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर नागेश कोळेगाव इनकडनं ओरदी विकेट. ऑन साईडला टर्न केलाय, गॅप मध्ये केलाय, फिल्डर नाहीये डीप मध्ये. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, येतो हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी स्थिरावली होती, मंदावली होती, ती जाऊन पोहोचली. आपण ती बघतोय. एकूण 18 धावा झाल्यात 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आपण चर्चा करत होतो की 2 ओव्हरमध्ये 30, 35, 38 पर्यंत धावा व्हायला हव्यात, पण आता धावा झाल्या तर फक्त आणि फक्त 18. तर नाथा चव्हाण आपण या ठिकाणी यायचंय. विनोद इंदारकर आपल्या या ठिकाणी बोलवत आहेत. स्क्रीनमध्ये बघू शकाल हे आमचे सगळे चषक ट्रॉफीज, आमचं हे व्यासपीठ आणि ही बायसिकल जी लक्ष वेधून घेते सगळ्यांचं. आमचे कॅमेरामॅन सूरज गायकर त्या ठिकाणी आहेत. उन्हाचा तडाखा जाणवतोय. हे सगळेजण उन्हातानाची पर्वा न करता या स्पर्धेतील अत्यंत सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करतायत आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. UTC परिवारामध्ये जे जोडले गेले त्यांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा मित्रांनो. आपला माणूस जर एखाद्या सबस्क्राईबने त्याला मोटिवेशन मिळत असेल, त्याची प्रगती होत असेल, पुढे जात असेल, तर सबस्क्राईब करायला हरकत काय. आणि तुमच्या एका सबस्क्राईबने कुठे तुम्हाला पैसे मोजायचे आहेत. एक माणूस असंख्य अनलिमिटेड चॅनल सबस्क्राईब करू शकतो, पण एक माणूस फक्त एकच चॅनल एकदा सबस्क्राईब करू शकतो. आणि येस, करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पारस सिंग यांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकला. करणवर विशेष प्रेम आहे, मला वाटतं फार जवळचे मित्र आहेत. आणि बघा, विकेट हॅट्रिकला 555 555. 18 चेंडू 59 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क करण, स्ट्राईकला आपण बघतोय केतनला, नॉन स्ट्राईकला रोहनला. 2 ओव्हरमध्ये केवळ 18 धावा आल्यात. 9 रन प्रति ओव्हर अशा धावा आलेल्या आहेत. खरं तर त्या 15-16च्या सरासरीने यायला हव्या होत्या, पण त्या नाही आल्या. करण ऑन साईडला लॉफ्ट केलाय,
पण फिल्डर चेंडूच्या खाली आज झेल त्या ठिकाणी संदेशने टिपलाय फलंदाज बाद. प्रितेशने टिपलाय, माफ करा, कारण आमच्या या बाजूला थोडासा तिथे पोल असल्या कारणाने आम्हाला दिसत नाही. तर प्रितेश जे टॉससाठी आले होते आणि काय जबरदस्त प्रतिक्रिया प्रितेशने दिली. थोडेसे दबक्या आवाजात देत होते कारण फारसं माईकवरती बोलण्याचा अनुभव नाही आहे. प्रितेश लेदर बॉलसाठी खूप जबरदस्त कामगिरी प्रितेशने केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रितेश जेव्हा नवीन टीममध्ये आला तेव्हा काय जबरदस्त बॉलिंग, 2 ओव्हर तो टाकायचा. डाव्या हाताचा गोलंदाज आहे, पण थोडासा त्याच्या पायाला ती इंजुरी झाल्या कारणाने तो बॉलिंगपासून दूर राहिला. मी त्याला वारंवार सांगतो की तू कमबॅक कर, बॉलिंग कर. एखाद्या चांगल्या बॉलरची गरज टीमला भासते आणि लेफ्टी बॉलर असणं ही फार मोठी गोष्ट आहे एखाद्या टीमकडे. आणि मैदानावरती आपण बघतायत फलंदाज बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती संघनायक कॅप्टन तेजस पॉल येत आहेत. इक्वेशन बघा, 17 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही विजयासाठी 59 दावा करायचे आहेत. तर लागोपाठ 4 विकेट घेतल्यास 1111 रुपये देण्यात येतील. पारस सिंग यांच्याकडनं बक्षीस आहे. 3 विकेट घेतले तर मग 555. बॉलिंग मार्कवर करण तयार. स्ट्रायकिंग एंडला संघनायक तेजस. हो, मिस टायमिंग झालंय. झेलची शक्यता जज करताय तिथे आणि बघा चेंडू पर्यंत पोहोचले होते पण झेल नाही पकडता आला. संधी होती कर तर क्षेत्ररक्षकाकडे, पण अनुमान तिथे लावता आला नाही. 16 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे आणि रोहनने जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले. सुधीर कोतकर यांच्या वतीनं 500 रुपयांचा पारितोषिक. आणि आयवा कॅचसाठी विनोद इंदरकर बघा, आमचे बंधुतुल्य मित्र, त्यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक. आयवा कॅच अजून तरी कोणी घेतले नाहीये. 1000 रुपये त्यांचे आमच्याकडे जमा आहेत. आयवा कॅच जर शेवटच्या मॅच पर्यंत जर कोणी घेतली नाही तर त्यांनी सांगितलंय की ते पारितोषिक म्हणून तुम्हाला ठेवा. नेहमीच समालोचकांना प्रोत्साहन देण्याचं कार्य ते करत असतात. धावसंख्या धावफलकावरती 20 ऑन बोर्ड. करण तयार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. गुड कमबॅक डिलिव्हरी आपण बघतात. मागचा बॉल वाईड होता आणि त्यानंतर आपण बघतात चांगलं कमबॅक. लक्ष्यापासून दूर झाले. मॅच आता एकतर्फी होत चाललेली आहे. करणने 3 विकेट घेतल्या तर 3 विकेटला 1111 रुपये. पारस सिंग यांच्याकडनं बक्षीस आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. क्रिकेटवरती नितांत प्रेम, समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. असे पारस सिंग आम्ही गेले कित्येक वर्ष बघतोय. 5व्या पर्वामध्ये पारस सिंग हे नाव नेहमी चर्चेमध्ये राहिलेले. क्रिकेटवरती नेहमीच प्रेम आहे आणि खेळाडूंवरती बक्षिसं लावत असतात. पण त्याचबरोबर समालोचकांनाही त्यांच्या वतीने नेहमीच कॉम्प्लिमेंटरी मिळत असते. तर 57 धावा करायच्या आहेत, 14 चेंडूमध्ये करायच्या आहेत. कठीण झालं आता समीकरण, फार कठीण झालेलं आहे. मॅच जिंकायचे तर मात्र इथून आक्रमण करावं लागेल, पण आक्रमण करणार किती आणि होणार किती एखाद्या गोलंदाजाविरोधात. ऑन साईडला पुल करायचा होता अवे फ्रॉम द बॉट. इट्स अ वाईड बॉल. लाईनमध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. अतिरिक्त दाब्याने धावसंख्येमध्ये भर होताना आपण पाहत आहोत. सध्याच्या घडीला जर टीमची टोटल आपण पाहिली तर येऊन पोहोचले आमचे अजय. स्कोर आम्हाला माहिती येत आहे. धावफलक 21, 21च्या आकड्यावरती आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अंपायर भावेश पाटील खूप जबरदस्त अंपायरिंग करतात बघा. एक वेगळी शैली आहे त्यांची. भावेश सर या नावाने परिचित आहेत. झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप झालाय. इतक्या रन्स केल्यात की आता 2-3 कॅच सोडल्या तरी चालतील असं फिल्डरच्या मनामध्ये जणू काय त्या गोष्टीने घर केलंय. पण आता ठीक आहे, प्रेक्षणीय मॅच आहे. पण जेव्हा ही मॅच ग्रामीणची असते, मोठी स्पर्धा असते, तेव्हा या चुका नेहमीच अंगलट येतात आणि केतन सांगतात की कॅच पकडायला हवी होती. 13 बॉलमध्ये 55 करायचे आहेत. शेवटचा चेंडू करण गोलंदाजी मार्कवरती. काल करणने आम्हाला सांगितलं की करण इथून लवकर गेले. आम्ही विचारले लवकर का जायचं, ते सांगतात उद्या मॅच आहे, हेअरस्टाईल वगैरे थोडी करायची आहे वगैरे, हेअरकट वगैरे करून आल्यात, त्यामुळे
ग्रूमिंग स्टाईल देखील त्यांची चांगली आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपन्न 22 धावा 22. 12 बॉल 55ची गरज आहे. कठीण आहे मॅच आणि आता. काय सांगशील प्रथमेश, खरं तर अनएक्सपेक्टेड आहे, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग लोढाकडनं झाली आहे वाटलं नव्हतं. ज्या पद्धतीने त्यांनी टीम तयार केली आहे असं वाटलं होतं की 3 ओव्हरमध्ये यांना फक्त 22 होतील किंवा धावांची गती फार कमी असेल, 10पेक्षा कमी आहे असं वाटलं की हे अटॅक करतील. आणि बघा बॅटिंग ऑर्डरमध्ये चूक झाली आहे. मी सरळ सरळ म्हणेन, कुणी त्याच्याबद्दल काही आक्षेप घेऊ द्या माझ्यावरती, कारण जो बॅट्समन तुमचा आक्षेप फॉर्मला होता त्यालाही तुम्ही टीममध्ये आहे की माहिती नाही मला, त्यालाही घेतलं नाही. आणि ज्याबरोबर होल्डर बॅटिंग करतोय त्याला मागे का ठेवलंय? होल्डरमध्ये आता काय बल्ब लावणार आहेत का सांग मला? कारण की आता 3 ओव्हरमध्ये 22 रन झाल्यात. कुठलाही बॅट्समन टॉप ऑर्डरमधला इथे धावा करू शकला नाही. आणि जर संकेतला संधी मिळाली असती तर कदाचित या मॅचचं चित्र थोडं वेगळं असतं. येस डेफिनेटली बॅटिंग ऑर्डर फार इम्पॉर्टंट होता आणि सध्या तो बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे चुकला आणि त्याचा तेच कारण राहिलं या मॅचमध्ये. खरं तर बेस्ट ऑफ लोढा हेवन 11 भरपूर मागे राहिलं आहे. कारण पॉवर हिटर तुमचे सुरुवातीला येणं महत्त्वाचं आहे. कुठेतरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात येते तितकी चांगली मिळाली नाही. अपेक्षित होतं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 ते 35 बनणं, ते झालं नाही. त्यानंतर आपण पाहतो या ओव्हरमध्ये देखील हव्या तशा धावा आल्या नाहीत आणि पूर्णपणे मॅच आपल्या ताब्यात ठेवली. बघा पूर्णपणे हातात मुठ्ठीत जखडून ठेवली ही मॅच. निजे संघानं कुठूनच ही मुठ्ठी अशी जेव्हा आपण 5 बोटं एकत्रित करतो आणि बंद करतो तशी बंद ठेवली. मॅच कुठेच चालू होऊ दिली नाही. त्याचं कारण सध्या आपण पाहतोय बेस्ट ऑफ लोढा हेवन 11 या मॅचमध्ये बॅकफुटला. 12 बॉल 55 धावांची गरज आणि कोळेगाव एंडकडून सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मीत आपल्याला पाहायला मिळेल. लहान वयाचा खेळाडू आहे. संधी मिळाली आज एक्झिबिशन मॅचमध्ये. ॲक्शन तितकी सुंदर आहे, तितका चांगला टप्पा ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती योग्य टप्प्यावरती नियंत्रित चेंडू हाताळलाय. मला आठवते ती मॅच, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. 12 चेंडूमध्ये 27ची गरज होती. चौथ्या ओव्हरमध्ये 24 आल्या होत्या की त्यांच्या, पण शेवटला 3 धावा त्याने करू दिल्या नव्हत्या. त्या संघाचा एक यंगस्टर तुम्ही बघतायत, प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. यंदा सातत्यानं त्याला ती संधी देण्याचं काम करतायत. सलग चेंडू आपण बघताय, दुसरा डॉट येतोय. अनेक नामांकित स्पर्धांमध्ये खरं तर मीतने गोलंदाजी केलेली आणि हायलाईट झाला खेळाडू. वय कमी आहे, गती प्रचंड आहे, तितकीच चांगली लाईन आणि लेंथ आहे. आणि फक्त गती असून चालत नाही. प्रेम आपले मोठे देशाचे जेव्हा त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली होती, प्रेम लेदर बॉल क्रिकेट तू खेळतोयस पण गती किती महत्वाची आहे. त्याने सांगितलं गती तर महत्वाची आहे, त्यासोबत जर तुम्ही फक्त गतीवरती लक्ष द्याल तर दिशेवरून नियंत्रण येते. गतीसोबत दिशा देखील फार महत्वाची ॲज अ बॉलर. सो यावेळेस देखील आपण पाहतो गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लेट पण थेट 4 धाबा मिळतील. खराब चेंडू होता, थोडासा उसळणारा होता आणि ऑन साईडला पूल केलं. 4 धावा येत आहेत. मीत नक्कीच फार कमी वय आणि बघा एका दुसऱ्या चांगल्या परफॉर्मन्सने ती हवा डोक्यात जाऊ देता कामा नये. कारण भरपूर अजून आयुष्य बघायचं, भरपूर क्रिकेट खेळायचं आहे. एखादी मॅच जिंकून दिली हरकत नाही, तो कॉन्फिडन्स तुम्हाला मिळायला हवा. पण कुठेतरी ती प्रसिद्धी मिळाली की प्रसिद्धी विषयाचं काम करते आणि तुमच्या डोक्यात एकदा हवा गेली यंगस्टरच्या, तर मग पुढे जाऊन तुमचं करिअर इतकं चांगलं तुम्हाला घडवता येत नाही. त्यामुळे पाय जमिनीवरती ठेवा, मोठ्यांचा आदर करा, त्यांचं नेहमी ऐका. कारण तुम्ही किती हुशार असाल, टॅलेंटेड असाल, पण त्यांचा अनुभव हा नेहमीच मोठा असतो. कारण असं म्हणतात की हुशारीपेक्षा अनुभव हा नेहमी तगडा असतो. याच मॅचमध्ये आपण पाहिलं की संकेतनं आज काय बॉलिंग केली, ती होल्डरने जबरदस्त चेंडू हाताळले होते. 4 ओव्हर त्याने जवळपास आज या मॅच पूर्वी त्याने हाताळले आणि 4ही ओव्हर्स अतिशय सुंदर होत्या. पण या मॅचमध्ये जसा केतन आला त्याने त्याच्या विरोधामध्ये आक्रमण केले. हे अनुभव आहे. नक्कीच नक्कीच अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली. आणि जे अनुभव तुम्हाला शिकवतो ते कुठल्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. पाण्यामध्ये उतरल्याशिवाय तुम्हाला पोहता येत नाही असं नेहमी म्हटलं जातं. त्यामुळे अनुभव तुम्हाला मिळत जातो, तुम्ही खेळत जाता, तो अनुभव तुम्ही घेत जाता आणि त्यातून तुम्ही शिकणं फार गरजेचं. नुसता अनुभव घेऊन चालत नाही. 7 चेंडूत 48 करायचे आहेत, कशा व्हायच्या. मॅच भरपूर दूर झाली. आता बेस्ट ऑफ लोढा हेवन 11 सध्या या मॅचमध्ये पूर्णतः बॅकफुटला. हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डिफेन्स करण्यास भाग पाडलाय अक्षरशः गोलंदाजानं. षटक क्रमांक 4 पूर्ण. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 30 धाबा दाफलकावरती येणारे 6 बॉल 47 धावांची गरज.
नाही, हारण्याचं त्याचं दुःख नसतं, पण आपण लढलो नाही, आपण फाईट दिली नाही याची खंत असते. आता लोढा एवन मधले जे रहिवासी असतील किंवा जे आता इथे खेळाडू त्यांना अपेक्षा असेल की ते जिंकायला हवं. समोर निळजे टीममध्ये आपण बघितलं 4 ते 5 खेळाडू सिनियर नाही आहेत. केवळ केतन, सचिन हे दोघे सिनियर आहेत. प्रितेशही थोडाफार सिनियर आहे, पण बाकीचे सगळे यंगस्टर आहे. पण केतनने आपल्या एक्सपिरियन्सच्या बळावरती भरपूर पाहिजेत, 47 पाहिजेत. कॅल्क्युलेशन लावतायत सध्या. पण म्हटलं जातं की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे जास्त धोकादायक असतं. त्यामुळे लढावं आणि जिंकावं. त्यामुळे लढले नाहीत तर जिंकूही शकत नाहीत आणि या मॅचमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. लढले नाही, मी म्हणेन की प्लॅनिंग चुकीचे होते, बॅटिंग ऑर्डर चुकीची होती. कारण कुठलाही कॅप्टन बघा, कॅप्टनने विचार करावा की आज कोण खेळलाय, हे सगळे लोढामधले आहेत. आज परफॉर्मन्स कोणी दिला त्यांना घ्यायला पाहिजे होतं, त्यांना प्रमोट करायला पाहिजे होतं. असं नाही मी सांगेन जे आले ते चांगले बॅट्समन नव्हते, पण फॉर्म कुणाचा चांगला आहे ते महत्त्वाचं आहे. 50 धावाच्या संख्येने गेलेत, तो बॅटिंगमध्ये आलाच नाही. तो यायला होता टॉप ऑर्डरमध्ये, पहिल्या 3 मध्ये त्याला यायला होतं, पण नंतर त्याला येऊन पण आता काही फायदा नाही, कारण आता चेंडू 6 शिल्लक राहिलेले आहेत. अक्षयने खूप जबरदस्त बॅटिंग केली. टेक्निकली अक्षय देखील जबरदस्त बॅट्समन होता, पण तो टीममध्ये नाही आहे. आणि बघ जेव्हा ठाणे रायगड मॅच होते, जेव्हा रायगडमध्ये मॅच होते, ठाण्याची एखादी टीम तिथे खेळत असेल, वडवलीची म्हण किंवा वाकणची, त्यांचा फॉर्म बघून त्यांना टीममध्ये घेतात तिथल्या तिथे लगेचच. आणि बघा आता जत्रा संपल्यानंतर दुकानं मांडून काय फायदा. आता षटकार क्या बात आहे. आम्ही नेहमी सांगतो ना की वेळ गेली, सत्ता गेली, मग कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्याच्या नंतर जर असे फटके आले तर त्यांना काही अर्थ राहत नाही. भरपूर उशिरा हे फटके तर पूर्वी यायला हवे होते, पण उशीर येतात. हे फटके उशीर येतात, पण हरकत नाही. आत्मविश्वास वाढवतील त्यांचा. क्या बात आहे. एकनाथ माळी मेनिंग जे गाणी ऐकायचे असतील ते एकनाथ माळी यांना घेऊन या. उसाटणेवाले घेऊन आले होते. 4:34 2 षटकार आलेत. हा चेंडू स्लोअर वन होता सुशांतचा, आपण बघितलं मागचे 2 चेंडू मध्यम गतीचे. आता 3 चेंडू शेष आहे. सुशांतला भरपूर धावा ठेवल्यात. 6 सिक्स मारले तरी मॅच हारत नाही निळजे, पण ते 6 षटकार त्याला मारून घ्यायचे नाही आहेत. माहिती आहे कुठल्याही बॉलरला 6 षटकार जर मारले तर मग कुठेतरी दबाव येतो. आणि 6 षटकार तर आपण बघितलं क्रिस बॉर्डलाही मारले होते, स्टुअर्ट बॉर्डला जो इंग्लंडचा. पण त्या स्टुअर्ट बॉर्डला माणूस जन्माला येतो लहान मूल तेव्हा त्याला 2 फुफ्फुस असतात, त्याला 1.5 फुफ्फुस होतं, फक्त 1.5 फुफ्फुस. आणि अस्थमा होता त्याला लहानपणापासून, पण तरी त्याने 700पेक्षा जास्त विकेट घेतलेले आहेत. व्हिडिओ तू बघ कधी कधी तो पंप घेताना. तसं करिअरच्या सुरुवातीलाच युवराज सिंगने त्यांना मात्र 6 चेंडू 6 षटकार लगावले होते, पण ती सुरुवात त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं लाभदायक ठरली असं आपण म्हणू शकतो. 6 षटकार मारले म्हणजे कुठला बॉलर काही खराब बॉलर नाही, तो दिवस त्याचा खराब असतो. ते चेंडू किंवा एखाद्या बॅट्समनचा दिवस चांगला असतो असं आपण म्हणू शकतो. आणि स्टुअर्ट बॉर्ड नंतर ज्याने 700पेक्षा जास्त विकेट घेतले, ऑन साईडला गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. आणि इथे जाता जाता कुठेतरी एक षटकार ठोकून गाण्याचा तो प्रयत्न आपण बघतोय. सामना जिंकलेला आहे जय हनुमान क्रिकेट संघ निळजेने. काय होऊन जाऊ दे या टीमसाठी. प्रेक्षणीय मॅच जिंकलेले अभिनंदन केतन पाटील आणि टीम. इलाका हमारा और धमाका भी हमारा. आणि आमचे अंपायर त्या ठिकाणी बघतायत. अंपायर काय जबरदस्त भावेश, काय स्टाईल आहे भावेशची आमच्या, काय बिलीव आउट स्टाईलमध्ये त्याने बाउंड्रीज दिलेली आहेत. आणि जिधर कम उधर हम, आमच्या अंपायरला जेवणासाठी सुट्टी दिली ते महत्त्वाचं आहे. आमचे दुसरे अंपायर त्यांच्या सोबतीला होते.
चेतन होते आणि दोघांचे आपण कौतुक करूया ज्यांनी आपल्या दोन्ही अंपायरला लंचसाठी सुट्टी